विद्यार्थी मित्रांनो, स्वतंत्र भारताचा उदय या विषयाचा आपण अभ्यास करीत आहात याचा मला मनापासून आनंद वाटतो। तुमची पिढी भाग्यवान, कारण तुम्ही स्वतंत्र भारतातच जन्मलात। पारतंत्र्याची दुःख आमच्या पिढीने जी सोसली ती तुमच्या वाट्याला आली नाहीत, पण आमची पिढी दुसऱ्या अर्थाने भाग्यवान की आम्हाला मातृभूमीच्या शृंखला तोडण्याच्या सत्याग्रहामध्ये भाग घेता आला। आम्हाला स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन स्वातंत्र्याचा उदय प्रत्यक्ष पाहता आला। हा उदय कसा झाला याचा जर आपण नीट अभ्यास केलात तरच स्वराज्याचं सुराज्य कसं करता येईल आणि स्वतंत्र भारताला वैभवाच्या उच्च शिखरावर कसं नेता येईल हे तुम्हाला कळू शकेल। म्हणून हा अभ्यास जसा आहे त्याप्रमाणे ही जीवनदृष्टी आहे, हेही आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। देशभक्ती ही एक सहज प्रेरणा आहे। आपलं जसं आईवर प्रेम असतं त्याचप्रमाणे मातृभूमीवरतीही आपलं उत्कट प्रेम असतं। त्यामुळे स्वाभाविकपणेच भारत ज्यावेळी परतंत्र झाला त्यावेळी आपल्या देशाच्या नेत्यांना, येथील जाणकार मंडळींना तीव्र दुःख झालं। पण नुसतंच दुःख झालं नाही, ते त्या क्षणी अंतर्मुख झाले आणि भारताचं स्वातंत्र्य का गेलं, ब्रिटिश साम्राज्यशाहीनं आपल्याला जिंकलं कसं आणि कोणत्या कारणाने याचाही ते विचार करू लागले। आणि त्याचबरोबर हे स्वातंत्र्य जर पुन्हा मिळवायचं असेल तर कोणत्या मार्गाने आपण गेलं पाहिजे यासंबंधीही त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेच्या विचारशलाका निर्माण झाल्या। मला असं दिसतं की यामध्ये हे निदान करीत असताना आपल्या विचारवंतांनी वेगवेगळ्या तऱ्हेची मतं मांडली, दोन टोकाची मतं मांडली। महात्मा ज्योतिराव फुले यांना असं वाटत होतं की इथल्या जातीव्यवस्थेमुळे समाज दुभंगलेला असल्यामुळे परकीय आक्रमणाला आपण समर्थपणे तोंड देऊ शकलो नाही। याच्या उलट विष्णुशास्त्री चिपळूणकरांना असं वाटत होतं की भारताची जी प्राचीन संस्कृती आहे ती भव्य आहे, दिव्य आहे आणि तिच्याशी आपल्याला असलेला आपला भावबंध सुटला, त्यामुळे आपण दुबळे झालो आणि तो भावबंध जर पुन्हा जोडला तर आपल्याला आपला भविष्यकालही उज्ज्वल करता येईल। या तऱ्हेचं विचारमंथन सुरू असतानाच आपल्याला असं दिसतं की टिळक आणि आगरकर हे ज्यावेळी विद्यार्थी होते, डेक्कन कॉलेजमध्ये शिकत होते, त्यावेळी आधी राजकीय की आधी सामाजिक अशा तऱ्हेची चर्चा त्यांच्यामध्ये चालत असे। आगरकरांना असं वाटे की आधी आपण समाजाची सुधारणा केली पाहिजे आणि मग आपली स्वातंत्र्य चळवळ ही प्रबल होऊ शकेल। तर टिळकांना असं वाटत होतं की आपण राजकीय कार्याला सुरुवात केली पाहिजे आणि त्यानंतर मग हळूहळू आपण स्वतंत्र झाल्यावरती समाजाची सुधारणा घडवून आणता येईल। या दोन मित्रांनी आपल्यामधले मतभेद बाजूला ठेवून प्रथम शिक्षणाच्या क्षेत्रात काम करायचं ठरवलं, कारण त्यांना असं वाटलं की राष्ट्राची नवी पिढी घडवली तरच सामाजिक काय अगर राजकीय काय कोणत्याही चळवळी आपल्याला सुरू करता येतील आणि या दिशेनं त्यांच्या प्रयत्नांना सुरुवात झाली। म्हणजे आपल्या स्वातंत्र्य चळवळीचं उगमस्थान शिक्षण क्षेत्र आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। हे झाल्यानंतर स्वाभाविकपणानंच वेगवेगळ्या मार्गांनी स्वराज्य मिळू शकेल याची जाणीवही आपल्या नेत्यांमध्ये होऊ शकली। पहिल्या पिढीचे जे नेते होते, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, त्यांनी ब्रिटिश उदारमतवादाचा उत्तम अभ्यास केलेला होता। मिल स्पेन्सर वाचलेले होते आणि त्यांना असं वाटलं की भारताचं भविष्य जर उज्ज्वल व्हायचं असेल तर प्रथम आपण पायाभरणी करून या देशामध्ये आपल्याला समाज प्रबोधन केलं पाहिजे आणि यासाठी त्यांचे ठिकठिकाणी प्रयत्न सुरू झाले। दादाभाई नौरोजींनी मुंबईमध्ये स्टुडंट्स लिटररी असोसिएशन स्थापन केली। न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यात सार्वजनिक सभेचं काम सुरू केलं। देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये समाज धोरणांनी अशा तऱ्हेचंच काम सुरू केलं। एकीकडे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे बंगालमध्ये काम करत होते,
दुसरीकडे आपल्याला आज दिसेल की दक्षिणेकडे तामिळनाडूमध्येही अशाच तऱ्हेचं काम सुरू झालं होतं. ही सारी मंडळी एकमेकांना भेटत असत आणि वर्षात एकदा तरी आपण भेटायचं, विचारविनिमय करायचा, असं संकेत त्यांनी पाळलेला होता. यातूनच एक देशव्यापी व्यासपीठ आपण निर्माण करावं असा निर्णय या समाज धुरीणांनी घेतला आणि 1885 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. म्हणजे स्वराज्याची आकांक्षा लोकांच्या मनात निर्माण करणं आणि ती निर्माण झाल्यानंतर कोणत्या मार्गाने पुढे जायचं यासंबंधी त्यांना मार्गदर्शन करणं, याकरता हे व्यासपीठ होतं. तो राजकीय पक्ष नव्हता. या व्यासपीठावर विविध मतांचे, विविध प्रवृत्तींचे लोक एकत्र येत होते आणि ते सर्वजण आपापसातील मतभेद बाजूला ठेवून आपलं उद्दिष्ट स्वराज्य मिळवणं आहे, आपलं उद्दिष्ट स्वातंत्र्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं आहे, याची जाणीव ठेवून एकत्रितपणे काम करीत होते. पण असं जरी असलं तरी देखील स्वभावभेदही होता आणि विचारातही फरक होता. आणि यातूनच जहाल आणि मवाळ हे शब्दप्रयोग त्या कालखंडात वापरले जाऊ लागले. मराठीमध्ये हे शब्द तुम्हाला परिचित असल्यामुळे जो माणूस निर्भयपणानं, आक्रमक रीतीनं वागतो आणि संकटांना तोंड देत असताना यत्किंचित डगमगत नाही, इतकंच नाही तर शत्रूवर आघात करतो, तो जहाल असं आपण मानतो. आणि जो अनुनय करतो, अर्धवानं वागतो, तो मवाळ. शत्रूशी मिळतं घेण्याचा प्रयत्न करणं हे योग्य नाही असं साधारणपणे अनेकांनाच वाटत असतं आणि म्हणून मवाळांच्या बद्दल एकदम प्रेमाची भावना ही सर्व काळात निर्माण होतेच असं नाही. परंतु आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ज्यांना मवाळ म्हणून संबोधण्यात आलं, ही माणसं अत्यंत विद्वान होती. त्यांची देशभक्ती ही उत्कट जाज्वल्य होती आणि ज्यांना जहाल म्हणलं जात असे तेही या मवाळांचा योग्य तो आदर राखीत असत. म्हणून आपल्याला मला सांगितलं पाहिजे की मवाळांचे प्रतिनिधी म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे मानले जात आणि जहालांचे प्रतिनिधी बाळ गंगाधर टिळक हे समजले जात. या दोघांच्या मध्ये वैचारिक बाबतीत निश्चितच मतभेद होते. या दोघांची कार्यपद्धती ही वेगळी होती. पण असं असलं तरी देखील दोघांना परत एकमेकांबद्दल आदर होता. टिळकांनी गोखल्यांनी सत्कारही केलेला आहे, त्यांच्याबद्दल केसरीत गौरवोद्गारही काढलेले आहेत आणि त्यांच्यावर टीकाही केलेली आहे. या दोघांच्या कार्यपद्धतीत कसा फरक होता यासंबंधी थोडंसं मी आपल्याला अधिक सांगू इच्छितो. मला आपल्याला हे सांगितलं पाहिजे की मवाळांच्या कार्यपद्धतीचा विचार करण्यापूर्वी त्यांच्यात आणि जहालांच्यात मूलभूत फरक काय होता तो समजून घेतला पाहिजे. रानडे, गोखले, फिरोजशाह मेहता आदी नेमस्त मंडळींचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. ब्रिटिशांच्या समोर आपलं जे म्हणणं आहे ते नीट मांडलं. भारताला राजकीय हक्क मिळाले पाहिजेत यासाठी आपण निवेदनं दिली, त्यासाठी आपण अर्ज लिहिले तर ब्रिटिश त्याची योग्य रीतीनं दखल घेतील आणि हळूहळू आपल्याला काही राजकीय हक्कही देतील अशा तऱ्हेचा विश्वास या नेमस्त नेत्यांच्या मनामध्ये होता. म्हणजे त्यांचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. या उलट टिळकांना असं वाटत होतं की शेवटी हा सत्तेचा संघर्ष आहे. ब्रिटिश साम्राज्य या ठिकाणी जे स्थिरावलं आहे ते भारताला उपकृत करण्यासाठी नाही, भारताचा विकास करण्यासाठी नाही. दादाभाई नौरोजी म्हणाले त्याप्रमाणे भारताचं आर्थिक शोषण करण्यासाठी. आणि म्हणून हे ब्रिटिश लोक न्यायबुद्धीनं आपल्याशी वागतील असं टिळकांना कधीही वाटलं नाही. हा मूलभूत फरक लक्षात घेतल्यानंतर यातूनच कार्यपद्धतीचाही फरक आपल्याला लक्षात येईल की नेमस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये अर्धविनंत्यांचंच मुख्यतः राजकारण असे. पार्लमेंट समोर
नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी अत्यंत प्रभावीपणानं निवेदन दिलं. ते महत्वाचं होतं हे खरं, पण शेवटी ते निवेदनच होतं. त्यामध्ये जे राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्यांचा अनुनय केलेला होता. टिळकांनी ही कार्यपद्धती नाकारली. ते असं म्हणाले की आपण मागण्या केल्या पाहिजेत आणि मागणी जर करायची असेल तर तिच्या मागे लोकांचं सामर्थ्य हे उभं केलं पाहिजे. राजकारणामध्ये जनआंदोलनाशिवाय मागणीला अर्थ प्राप्त होत नाही हे प्रथम टिळकांनी दाखवलं. 1896 साली ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळी गोखल्यांनी सरकारकडे विनंती केली की त्यांनी लोकांचे हाल लक्षात घेऊन त्यांना मदत करावी. पण टिळक इथंच थांबले नाहीत. त्यांनी सरकारचं जे फॅमिन कोड होतं त्याप्रमाणे सरकारनं वागलं पाहिजे असा आग्रह धरला. त्यासाठी फॅमिन कोडची माहिती प्रथम जनतेला देण्यासाठी मराठीमध्ये त्याचा सारांश केसरीत प्रसिद्ध केला, छोट्या पुस्तिका काढल्या आणि सार्वजनिक सभेच्या स्वयंसेवकांना शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचार करण्याकरता पाठवलं. यामुळे स्वाभाविकपणे सरकार बिथरलं आणि त्यांनी या स्वयंसेवकांना अटक केली. तेव्हा टिळक स्वतः त्यावेळच्या कुलाबा जिल्ह्यात गेले आणि त्यांनी सांगितलं की मी हे छापलेलं आहे, मी हा आग्रह धरतो आहे, त्यामुळे मलाच आपण अटक करा. ही जी प्रचंड सभा पेणजवळ झाली त्या सभेला हजारापेक्षा अधिक शेतकरी हजर होते. त्या सभेचं वर्णनच मुळी बंदुकीच्या टप्प्यात भरलेली सभा असं केसरीमध्ये करण्यात आलं. आणि हे ज्या लोकांचं सामर्थ्य मागणीच्या मागे उभं केल्यानंतर सरकारही नमलं. त्यांनी खटले मागे घेतले आणि फॅमिन कोड प्रमाणे अस्वस्थ धान्याची दुकानं उघडणं, लोकांना जमीन महसुलाच्या वसुलीबाबत आग्रह न धरताना त्यामध्ये सवलती देणं, अशा तऱ्हेची कार्यपद्धती सुरू केली. म्हणजेच जहाल कार्यपद्धतीनं आपण कशा रीतीनं वागतो हे टिळकांनी दाखवून दिलं. पण आपल्याला असं दिसेल की जहाल या शब्दाचा दुसरा एक अर्थ क्रांतिकारक असाही होतो. हाही अर्थ बरोबर आहे, कारण क्रांतिकारक हे समर्पण भावनेनं वागत होते. सशस्त्र मार्गाने स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्याकरता बलिदान त्यांनी केलेलं होतं. हे बलिदान हे कधीही व्यर्थ जाणारं नव्हतं. वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर आदींच्या त्यागामुळे अनेकांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली. पण इथं आपल्याला टिळकांचं म्हणणं काय होतं हे थोडंसं समजून घेतलं म्हणजे जहाल या शब्दाचा अर्थ नीट उमगून येईल. टिळक असं म्हणाले होते की नेमस्थांची काय किंवा क्रांतिकारकांची काय, कार्यपद्धती वेगळी असली तरी देखील ही व्यक्तिनिष्ठ असामान्य व्यक्तींचीच कार्य आहेत अशा तऱ्हेचं दोघांचं वागणं आहे. टिळक असं म्हणाले की गोखल्यांच्या बद्दल माझ्या मनात प्रेम आहे, त्यांची विद्वत्ता, त्यांची बुद्धिमत्ता ही असामान्य आहे. पण अशी असामान्य बुद्धिमत्ता किती लोकांजवळ असणार? अशा तऱ्हेने पार्लमेंट समोर युक्तिवाद कोण करू शकणार? मुठभरच ना. आणि मग मुठभरांनी देशभक्ती करायची आणि बाकीच्यांनी काय फक्त टाळ्या वाजवायच्या? म्हणून हा व्यक्तिवादी मार्ग मला मान्य नाही असं टिळकांनी सांगितलं. दुसऱ्या टोकाला ते असं म्हणाले की क्रांतिकारकांचा मार्ग हा हसत हसत फासावर जाण्याचा आहे. हे धैर्य किती लोकांच्यात असणार? मुठभर असामान्य देशभक्तांच्यात असणार. मग मुठभरांनी हौतात्म्य स्वीकारायचं, बलिदान करायचं आणि बाकीच्यांनी त्यांच्या शौर्याचे पवाडे गायचे, ज्यांनी स्वराज्य नाही मिळू शकणार. म्हणून जहाल मार्ग तोच की ज्या मार्गामध्ये अधिकाधिक लोकांना आपल्याला आणता येतं आणि ते आणता येत असतानाच मग सामान्यांचं असामान्यत्व जागृत करून राजकारणाला आपल्याला जहाल वळण देता येतं. याचं प्रात्यक्षिक आपल्याला बंगालच्या फाळणीच्या वेळी झालेलं दिसून येतं. बंगालची फाळणी कर्झननी केली त्यावेळी त्यासंबंधी आपली नापसंती गोखल्यांनी सौम्य परंतु स्पष्ट शब्दामध्ये व्यक्त केली.
पण त्यांनी नापसंती व्यक्त केली आणि ते थांबले. दुसऱ्या टोकाला अरविंद घोष या क्रांतिकारी नेत्याला असं वाटत होतं की या बंगभंग विरोधी चळवळ करीत असताना आपण सशस्त्र क्रांतीचाच मार्ग अवलंबिला पाहिजे, त्या रीतीनंच आपल्याला तरुणांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि त्यावेळी लाल, बाल आणि पाल, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या नेत्यांनी वंगभंगच्या विरोधी चळवळ करीत असताना ते केवळ ती चळवळ बंगालपुरती मर्यादित राहू नये, राष्ट्रव्यापी व्हावी यासाठी कार्यक्रम घ्यायचं ठरवलं. आणि म्हणून टिळकांनी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य अशी चतुसूत्री सांगितली. हा कार्यक्रम ज्यावेळी टिळकांनी सांगितला त्यावेळी अरविंद बाबू त्यांना म्हणाले, हा तर मवाळ कार्यक्रम आहे. तेव्हा टिळक म्हणाले, तुझ्या मार्गानं मुठभर लोक जाऊ शकतील, परंतु या मार्गानं हजारो लोक स्वातंत्र्य चळवळीत, वंगभंग विरोधी चळवळीत सामील होतील आणि म्हणून हाच जहाल मार्ग आहे. आणि प्रत्यक्षामध्ये तेच खरं ठरलं. हजारो लोक त्या ठिकाणी तुरुंगामध्ये जायला तयार झाले. अनेकांना फटक्याच्या शिक्षा झाल्या वंदे मातरम म्हटल्याबद्दल. पण याच्यातूनच चळवळ वाढली आणि अखेर बंगालची फाळणी ब्रिटिश साम्राज्यवाद्यांना रद्द करावी लागली. आणि हेच टिळकांचं सूत्र हे पुढे गांधीजींनी चालवलं. टिळकांनी सर्वसामान्य माणसाला चळवळीत आणलं, त्याच्यामधला क्षात्रधर्म जागृत केला, म्हणून त्यांना लोकांच्या अंतःकरणात स्थान मिळालं. आणि म्हणूनच बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य टिळक झाले. त्यांना लोकमान्यता जी मिळाली त्याचं कारण जे शब्द त्यांनी उच्चारले त्या शब्दासाठी होणारं शासन हे त्यांनी निर्भयपणानं स्वीकारलं. पहिली 1.5 वर्षाची शिक्षा झाली. नंतर 1908 सालानंतर त्यांना 6 वर्षाची कारावासाची शिक्षा देऊन सरकारने ब्रह्मदेशात मंडाले तुरुंगात पाठवलं. टिळक कधीही वाकले नाहीत, कधीही नमले नाहीत, निर्भयपणानं उभे राहिले. आणि त्यामुळे त्या देशालाही एक आत्मविश्वास वाटू लागला आणि म्हणून ते लोकमान्य झाले. हे सूत्र गांधीजींनी पुढे चालवलं. आणि त्यांनी सांगितलं की टिळकांनी ज्याप्रमाणे सामान्यांना चळवळीत आणलेलं आहे तसंच मी करण्याचा प्रयत्न करीन. आणि ज्यावेळी 1918 साली जालियनवाला बागेचं हत्याकांड झालं, त्यानंतर मी सरकारशी पूर्णपणे असहकार करणार असं जाहीर करून गांधीजींनी देशव्यापी आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन सुरू केल्यानंतर स्वाभाविकपणेच अनेकांना अटक झाली आणि सरकारनं गांधीजींच्यावरतीही राजद्रोहाचा खटला भरला. त्यावेळी खटल्यामध्ये त्यांनी टिळक जे म्हणाले तेच नेमकं सांगितलं. लोकमान्य टिळकांनी एका अग्रलेखामध्ये असं लिहिलं होतं की कायदा आणि नीती यांची ज्यावेळी फारकत होते त्यावेळी कायदा मोडून नीतीचं पालन केलं पाहिजे. गांधीजींच्यावरती ज्यावेळी राजद्रोहाचा खटला भरण्यात आला त्यावेळी जबानी देताना ते असं म्हणाले, मी जाणून बुजून कायदा मोडलेला आहे, कारण कायदा आणि नीती यांची फारकत झालेली आहे. एका देशाच्या लोकांनी दुसऱ्या देशाच्या लोकांवर त्यांचा कायदा लादणं हे मला मान्य नाही, म्हणून मी तुमचा कायदा जाणीवपूर्वक मोडलेला आहे. आणि त्याबद्दल त्यांनी न्यायाधीशांना अशी विनंती केली की आपण मला जास्तीत जास्त शिक्षा करा. म्हणून कायदा केवळ मोडायचा नाही तर त्यासाठी होणारं शासन निर्भयपणानं स्वीकारायचं हे गांधीजींनी पुढे पाऊल टाकलं. 1920 साल नंतर चळवळ त्यांनी परत घेतली, परंतु 30 सालची चळवळ ही त्याच्याही पेक्षा प्रचंड झाली. पण ही कशी प्रचंड झाली? मध्यंतरीच्या काळामध्ये गांधीजींनी आपल्या अनेक अनुयायांना विधायक काम करण्याकरता ग्रामीण भागामध्ये पाठवलं. यामध्ये मी एका देशभक्तांचा मुद्दाम उल्लेख करतो. अप्पा साहेब पटवर्धन नावाचे तरुण विद्यार्थी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकत होते. बीएला पहिला वर्ग मिळवला होता, एमएला ही पहिले आले होते आणि कॉलेजमध्ये त्यांना लेक्चररशिप मिळत होती. परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांनी ती नाकारली आणि चळवळीमध्ये ते गेले आणि चळवळीमध्ये जाऊन
कारावास भोगल्यानंतर ते गांधीजींना भेटले आणि म्हणाले की मी आता नेमकं काय करू. त्यावेळी गांधीजींनी सांगितलं की हातामध्ये झाडू घे आणि ग्रामसफाईचं काम सुरू कर. तेव्हा पटवर्धन म्हणाले की यांनी स्वराज्य कसं जवळ येईल. तेव्हा गांधीजी त्यांना म्हणाले की हे काम तू करायला लागलास, खादीचा प्रचार करायला लागलास, दारूबंदी संबंधी लोकांना सांगायला लागलास की लोक तुला वेडा म्हणतील, तुझ्या तोंडावर थुंकतील, पण 3 वर्षांनी तुला गांधीचा माणूस म्हणून ओळखू लागतील. 5 वर्षांनी तुझ्याभोवती काही तरुण ध्येयवादी मुलं गोळा होतील आणि 10 वर्षांनी ज्यावेळी मी चळवळ सुरू करीन त्यावेळी आज रत्नागिरी जिल्ह्यातून तू एकटा आलायस, त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातून 100 तरी सत्याग्रही येतील, हा माझा विश्वास आहे. आणि प्रत्यक्षामध्ये आपल्याला असं दिसतं की 1930 साली ज्यावेळी शिरोड्याचा मिठाचा सत्याग्रह झाला त्यावेळी 500 लोक रत्नागिरी जिल्ह्यातून त्या सत्याग्रहामध्ये सामील झाले. म्हणजेच मवाळ आणि जहाल याच्यामधला फरक आपण आता पूर्णपणे लक्षात घेतलं पाहिजे. जहाल म्हणजे जहाल भाषा वापरणारे नव्हे, जहाल म्हणजे केवळ शस्त्र वापरणारे नव्हे. जहाल याचा अर्थच मुळी सामान्यांचं असामान्यत्व जागृत करून जनआंदोलन करणारे त्यांना जहाल समजलं जातं. आणि म्हणून या दृष्टीनं आपल्याला असं दिसेल की लोकमान्य टिळक ही जहाल राजकारणाची गंगोत्री होती आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रव्यापी चळवळ झाली त्यामध्ये गंगेचं विशाल स्वरूप हे जगाला दिसलं आणि यामधूनच आपलं स्वातंत्र्य जवळ आलं. म्हणून मार्ग कोणचे कोण वापरतो, शब्द कोणचे कोण वापरतो, यापेक्षा प्रत्यक्ष परिणाम कोण साधतो हे महत्वाचं असतं. स्वातंत्र्य चळवळीत ज्यावेळी लोकमान्य टिळक आणि महात्माजींमुळे लक्षावधी माणसं आली आणि ती केवळ लक्षावधी सत्याग्रही तिथं आली नाहीत, त्यांना पाठिंबा देणारी कोट्यवधी जनता ही देशात स्वातंत्र्यवादी बनली. त्याच वेळी भारताला स्वातंत्र्य देणं हे अपरिहार्य आहे याची जाणीव ब्रिटिशांना झाली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे करताना या चळवळीत भाग घेणारे जे सर्व लोक होते त्या सर्वांचं योगदान आपण मान्य केलं पाहिजे. नेमस्त मवाळ यांचंही योगदान होतं कारण त्यांनी या चळवळीची पायाभरणी केली. त्याचप्रमाणे क्रांतिकारकांचंही योगदान होतं कारण त्यांच्यामुळं अनेकांच्या मनामध्ये देशभक्तीचा स्फुल्लिंग जागृत झाला. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की खरी जहाल चळवळ तीच की ज्यामध्ये सामान्यांचं असामान्यत्व जागृत होतं, ज्यामध्ये आपल्याला सर्वसाधारण वाटणारी माणसं ही सर्वस्व द्यायला तयार होतात. मी आपल्याला सांगतो की मी तुमच्यासारखाच विद्यार्थी होतो, अभ्यास करणारा, परंतु ज्यावेळी चले जाओ ही घोषणा गांधीजींनी केली, ब्रिटिशांना इथून चालतं व्हायला सांगितलं, देशामध्ये स्वातंत्र्य चळवळीचं वातावरण निर्माण झालं, यज्ञकुंड धगधगायला लागलं, त्यावेळी माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये राहणं, घरी राहणं हे अशक्य झालं आणि आम्ही चळवळीमध्ये भाग घेतला. तुम्ही जरी आमच्या जागी असतात तरी देखील हा भाग घेतला असता. म्हणजे आपल्याला असं दिसेल की हे करीत असताना आमच्यामधले काही जण मवाळ होते, नेमस्त विचार मांडणारे होते, काहींचा सशस्त्र मार्गावरती होता, पण शेवटी जनआंदोलनामध्ये या सर्व प्रवाहांचा संगम झाला. मला शेवटी आपल्याला पुन्हा हेच सांगायचंय की स्वातंत्र्य चळवळीमध्ये मवाळ म्हणून नामदार गोखले, फिरोजशाह मेहता, आदिलशाह बादशाह आदी मंडळींचा आपण उल्लेख करतो, क्रांतिकारकांचा दुसऱ्या टोकाला उल्लेख करतो, परंतु खरा जहालपणा तोच की ज्याच्यामुळे जनआंदोलन या देशामध्ये सुरू झालं. हे जनआंदोलन सुरू करण्यासाठी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्याला प्रयत्न करावे लागतात, कारण देशाची जर उभारणी करायची असेल तर सर्वसामान्यांचंच कर्तृत्व जागृत केलं पाहिजे. म्हणून स्वातंत्र्य पूर्वकाल आणि स्वातंत्र्य उत्तरकाल यांच्यामधला अनुबंध आपण सर्वांनी राखला पाहिजे आणि खरं जहाल राजकारण आपण केलं पाहिजे अशी माझी आपल्याकडून अपेक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता प्राध्यापक गप्रप्रधान यांनी आपणास जहाल व मवाळ राष्ट्रवादी
ह्या संकल्पना स्पष्ट केल्या, त्यातील फरक सांगितला. स्वतंत्र भारताचा उदय ह्या पुस्तकाचा अभ्यास करताना हा कार्यक्रम आपणास उपयुक्त ठरेल.